आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचं सर्वांना कायम कौतुक असतं। या अंतराळाची सफर घडवण्याची मोहीम लोणावळ्यामध्ये राबवली गेली आहे। भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचं नाव देण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची अंतराळ अकादमी भारताचे माजी राष्ट्रपती आणि क्षेपणास्त्र पुरुष डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विज्ञान शिक्षणाचा प्रसार करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आला। यावेळी अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला, चंद्रमाला, अनेक तारका समूह आहेत। अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहासोबत सूर्याभोवती किंवा अन्य मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात। हे सर्व या ठिकाणी दाखवण्यात आले। अवकाशाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा हेतू असल्याचं स्पेस अकॅडमीचे संजय वीर यांनी म्हटलं। 23 ऑगस्ट 2023 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं फार मोठं योगदान या अवकाश संशोधन क्षेत्रात दिलं आहे। भारताचा तिरंगा चंद्रभूमीवर फडकवला आहे। चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झालेली आहे आणि त्याच्या आनंदाप्रित्यर्थ संपूर्ण भारतवर्षात 23 ऑगस्ट 2023 हा अंतरिक्ष दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जातो। आणि इथं आपण पाहत आहोत चंद्रलोक हे प्रदर्शन। या चंद्रलोक या प्रदर्शनामध्ये 200हून अधिक पोस्टर्स आहेत। या पोस्टर्समध्ये चंद्र आणि चंद्रभूमी त्याबरोबर चंद्रावर आत्तापर्यंत मिळवलेले विजय, मानवाने ठेवलेले पहिले पाऊल देखील पाहायला मिळेल। शिवाय आपला चंद्र आहे तरी कसा, चंद्र दिसतो कसा, चंद्रावर असणाऱ्या दऱ्या, चंद्रावर असणारे पर्वत पाहायला मिळतील। चंद्रयान 3 जाण्यासाठी जे रॉकेट होतं त्या रॉकेटचं मॉडेल पाहायला मिळेल, तो मार्ग पाहायला मिळेल। त्याचबरोबर आपले जे भास्कराचार्य आणि आर्यभट्ट यासारखे जे खगोलतज्ञ होते तिथून आपली जी भारतामध्ये खगोलशास्त्र डेव्हलप झालं याच्याबद्दल विविध पोस्टर्स बघायला मिळतील। त्याचबरोबर सूर्यमाला जी आहे या सूर्यमालेत असणारे विविध जे ग्रह आहेत या ग्रहांचे पोस्टर्स आणि त्यांची माहिती बघायला मिळेल। इथे फ्लेक्सपेक्षा आम्ही रिअल फोटो दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर कॉमेंट्री देखील आहे। कॉमेंट्री देखील ऑडिओ त्या स्वरूपात जे बघायला येणार आहेत त्या सर्वांसाठी आहे। लोणावळा परिसरातील पुणे जिल्ह्यातील विविध शाळा नक्कीच याला भेट देणार आहेत आणि या भेटीबरोबर चंद्रलोक हे प्रदर्शन आपल्या मनात साठवून भारतासाठी अवकाश संशोधन ही प्रेरणा घेऊन इथून नवीन मुलं जे आहेत हायस्कूलचे असतील, कॉलेजचे असतील, शिकणारी मुलं आहेत, ही मुलं नक्कीच प्रेरणा घेऊन जातील। कारण चंद्राला स्पर्श करत करत जीवनाला स्पर्श करणे हीच आजच्या या स्पेस डेचं घोषवाक्य आहे। ते साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।